काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला। गेले अनेक दिवस धंगेकरांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती। अखेर आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत धंगेकरांनी काँग्रेसला रामराम करत असल्याची घोषणा केली। सत्तेत असल्याशिवाय कामं होत नाहीत, सर्वसामान्यांची कामं मार्गी लावण्यासाठी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपण हा निर्णय घेतल्याचं धंगेकरांनी म्हटलंय। दरम्यान काँग्रेस सोडल्यानंतर धंगेकर आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। या संदर्भात लवकरच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं धंगेकरांनी म्हटलंय। यामुळे शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे धंगेकर पुन्हा आता स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहेत। सगळ्यांच्या मतदारांचा भी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल आणि भेटीअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार। सामंत साहेब असतील, शिंदे साहेब असतील, त्यांनी तर शिंदे साहेबांनी प्रेस पडून की यांनी आमच्याकडे आले तर आम्हाला आनंदच होईल आणि मी तशी काय त्यांच्याकडे मला काय मिळावं अशी काय माझी बाजू मांडली नाही किंवा मला काय मागितलं बी नाही। पण आज मी संध्याकाळी त्यांच्याशी बोलणार आहे, भेटणार आहे आणि जो काय निर्णय होणार आहे तो संध्याकाळी होणार आहे। तर काँग्रेस सत्तेत येणार नसल्यामुळे धंगेकरांनी सत्तेच्या ठिकाणी बस्तान हलवलं अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। तर निधी मिळत नसल्यामुळे धंगेकरांनी पक्ष सोडल्याचं ज्योती गायकवाड यांनी म्हटलंय। रवींद्र धंगेकर शिवसेनेमध्ये जात आहेत, ज्याला जायचं आहे सत्तेच्या जवळ ज्यांना सत्ता पाहिजे ते जाणारच, त्यामुळे त्याच्यावर काय आहे, ते माझे आमदार आहेत, आता काही आमदार नाही, ते पूर्वी तिकडूनच आलेले होते, त्यांना आता वाटलं की काँग्रेसची सत्ता जवळपास येणार नाही, त्यामुळे आपलं बस्तान दुसरीकडे बसावं। ते पण स्वतः काँग्रेसी आहेत, त्यांना काँग्रेसबद्दल प्रेम आहे, त्यांना काँग्रेसमध्ये त्यांना वाईट वाटतंय, ह्या गोष्टी आहेतच। पण जेव्हा निधी मिळत नाही, काही मी जसं म्हटलं की पैशाचं सोंग आणता येत नाही, आपल्याला जेव्हा आपल्या एरियामध्ये विकास कामं करायचं तेव्हा निधीची आवश्यकता असते आणि ही निधी तुम्ही सगळ्यांना समान देणं हे बंधनकारक आहे। जेव्हा संविधान आहे तेव्हा प्रत्येकाला निधी देणं, आपल्याला निधी मिळतोय। गेल्या वेळेस आईला मिळालं नव्हतं, आम्हाला अजूनही मिळालेलं नाही, आता बघूया, प्रयत्न करते तरी हीच नाराजी आहे, याच्यामुळे जावं लागतं। त्यांनी त्यांचं कारण तसं सांगितलं, पण मला असं वाटतं प्रत्येकाचं तसंच कारण आहे की जे जात आहेत त्यांना निधीची कमतरता आहे कुठेतरी आणि कामं करण्याची इच्छा असल्यामुळे जर निधी मिळत नाही तर खूप वाईट वाटतं, त्यामुळे ते गेले असं त्यांनी सांगितलं। तर रवींद्र धंगेकरांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिलाय पाहूया। रवींद्र धंगेकर मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते। 1997 साली धंगेकर पहिल्यांदा पुणे महापालिकेमध्ये नगरसेवक झाले। धंगेकर कसब्यातून 4 वेळा नगरसेवक राहिलेले। 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला। मनसेच्या तिकिटावर कसबा मतदारसंघातून 2009 ची विधानसभा लढली, 7000 मतांनी ते पराभूत झाले। 2014 साली मोदी लाटेमध्ये धंगेकरांचा पराभव झाला। 2017 साली मनसेला जय महाराष्ट्र करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। 2023 मध्ये कसबा पोटनिवडणूक जिंकून त्यांनी भाजपला धक्का दिला। तर 2024च्या विधानसभेमध्ये भाजपच्या हेमंत रासनेंकडून ते पराभूत झाले। 10 मार्चला त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।